तर आपण आपल्या प्रपंचामध्ये आपण शिखर गाठलं पाहिजे. मग संत काय म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका. ज्याला प्रपंच करते त्याने अध्यात्माच्या गोष्टी पण करू नये. ज्याला घर नाही सुधरवत त्यांनी समाज सुधारायची भाषा का करावी. ज्याला स्वतःचं पोट भरता नाही दुसऱ्याचं पोट काय भरणार. स्वतःची उन्नती साधणं म्हणजे जगाची उन्नती आहे. हे सर्वात महत्त्वाचं सार आहे. स्वतः शिखरावर पोहोचणं म्हणजे जगाला शिखरावर जाण्याचा मार्ग तयार करणं. ठेवले अनंत तैसेची राहावे म्हणजे गरिबी आली तर लाजायचं नाही आणि श्रीमंती आली तर लाजायचं नाही. आपण जीवनामध्ये समृद्धीकडे गेलं पाहिजे, आनंदाकडे गेलं पाहिजे. आपलं जीवन कुठे गेलं पाहिजे सर? आनंदाकडे, समृद्धीकडे, शांततेकडे, आरोग्याकडे गेलं पाहिजे. हेच अध्यात्म आहे ना. तो की एखादं फळ आहे तुम्ही जर कच्चा असताना खाल्लं तुम्हाला कधीच कळणार नाही त्याची गोडी किती आहे. ती परिपक्व झाल्यावरच कळतं. तसं जीवनाचं फळ जे आहे हे परिपक्वतेकडे आम्ही नेलं पाहिजे. आमचं जीवन परिपक्व होतच नाही, ते कच्चच गळून जातं. आणि म्हणून सद्गुरूंना सांगायचंय की परिपक्वता म्हणजे तुम्हाला आकाशाला स्पर्श करता आला. ज्याने आई वडिलांशी गद्दारी केली तो कोणाशीही गद्दारी करू शकतो. त्याचा जन्मच फेल. हसवायचं नाही त्यांना. जे काय करायचं त्यांना सांगून करायचं, त्यांचं मन वळवायचं, त्यासाठी मेहनत घ्यायची. मग ज्याने तुम्हाला प्रगतीचा मार्ग दाखवला, जिथून तुम्ही सुरुवात केली, ती कोण आहे? आमची जमीन आहे. आमची पहिली जमीन आहे आमची आई, जिने आम्हाला जन्म दिला. तिचं जे उदर आहे, तिचं उदर, तिचं पोट म्हणजे आमची पहिली जमीन. नंतर आम्ही जन्माला आलो, ही धरती माता जिने आमचं पोट भरलं, तिच्यातून जे अन्न येतं, आहार येतो, अन्नधान्य येतं, फळ येतं, भाजीपाला येतं. तिसरं म्हणजे आमचं करिअर ज्या जमिनीवर तयार होतं, जिथे आम्ही नोकरी करतो, बिझनेस करतो, जिथे आम्ही रोजीरोटी कमावतो, आमची ती आमची तिसरी जमीन आहे. ही चौथी जमीन जिथे तुम्ही तुमच्या जीवनाचा आध्यात्मिक प्रवास करता, की तुमची चौथी जमीन आहे. ह्या जमिनी आम्ही काय केलं पाहिजे, ह्यांच्यावर आम्ही खंबीरपणे चिकटून उभं राहिलं. यांचा आधार जर आम्ही सोडून दिला तर आम्ही कोलमडल्याशिवाय राहत नाही.